आपण आता राधानगरीजवळ आहोत. राधानगरी वनक्षेत्र जे परिक्षेत्र आहे, वनपरिक्षेत्र अधिकारी आहे, तिथे ते एक भिंत आहे. या भिंतीवर मोठ्या प्रमाणात जे आता जंगलातील श्वापद आहेत, पशुपक्षी आहेत, यांचं फार सुंदर रेखाटन कलाकाराने केलेलं आहे, चित्रकाराने केलेलं आहे. एक चांगला म्हणजे कलाकार, एक चांगली कला आणि त्या माध्यमातून एक संदेश, निसर्ग संवर्धनाचा संदेश यातून चांगला वाटतोय. आता हेच पहा, वृक्ष आमचा सगळा सोयरा, तोची आमचा मित्र खरा. सर्वांना उन्हा तानाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला दिवस सावलीत जावो हीच सदिच्छा. झाडं जगवा, झाडं वाचवा असा जो संदेश आहे तो फार पूर्वीपासून प्रत्येकजण देतो आहे. मात्र हा जो संदेश आहे तो प्रत्येकाने अंगीकारावा असं या चित्राच्या माध्यमातून कलाकारांनी सांगितलेलं आहे. आता आपण या रस्त्यावर आहोत, इकडे राधानगरी कोल्हापूर रस्ता जो आहे तिथे आहोत. आणि या भिंतीवर छान अशी चित्र जी आहेत ही रेखाटण्यात आलेली आहेत. अगदी जिवंत अशी चित्र ही वाटत आहेत. ते तिकडे चित्र काढतायत कलाकार. पण पाहूया, ससे आहेत, जंगलातील जी श्वापद आहेत, हे खवले मांजर आहे. अशा प्रकारे भर उन्हात कळते झाडांची किंमत, एक तरी झाड लावण्याची करूया हिंमत. बघा, समर्पक असं एक स्लोगन आहे, समर्पक असा एक संदेश आहे. म्हणजे उन्हातच आपल्याला झाडांची किंमत कळते. उन्हातान्हामध्ये वावरताना जाताना तुम्हाला सावली हवेच. गाडीत सावली लावायची सवय असते, मात्र एक झाड लावायची सवय प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. प्रत्येकाने एक जरी झाड लावलं तरी आपण निसर्ग संपदेचं चांगलं संरक्षण करू शकतो. आता पहा, अशा प्रकारे मोठीच्या मोठी भिंत आहे आणि या भिंतीवर पर्यावरण संवर्धनासंदर्भात संदेश आहेत. आणि जे वन्य पशु आहेत, प्राणी आहेत, त्यांची चित्र आहेत. सजीवावर प्रेम दाखवा, जंगलात नका लावू वनवा. वनवा लावण्याचे प्रकारही अनेकदा दिसतात. हे इकडे दादा इकडे पेंटिंग करत आहेत. नमस्कार, तुमचं नाव कसं? विजयराजे. हां, विजयराजे. ओके, कुठले तुम्ही? सरवडे. तर ही मोठीच्या मोठी भिंत आहे. हा पहा हत्ती. आता दोडामार्ग परिसरात